बुवा सावकाश. अहो तुम्ही कशाला आला बाहेर? खाली करतो तुझं घर. बुवा आणि खबरदार माझ्या लेकीला काहीच बोलशील तर मी एक वेळ समजून घेईल, पण माझ्या राणीला जर का कुणी काय बोललं ना तर ते मी सहन करणार नाही. सुरेखा चल सामान भरायला सुरुवात कर. काय बोलताय? एवढ्या रातचं कुठं जाणार आहे आपण? कमलाक्का 4 शब्द बोलली म्हणून भूक नाही पडत आपल्या अंगाला. तुम्हाला अशा अवस्थेत घेऊन जर रस्त्यावर गेलो तर मात्र काळजाला भूक पडतील आमच्या. तुम्ही नका पडूयात, मी आणि राणी बघून घेतो काय आहे ती. तुम्ही चला बरं आत. ते काय नाही, आपण घर सोडून जाऊ. बुवा अहो एरवीची परिस्थिती वेगळी होती, आता तुम्हाला लई लागलंय. अहो असं एवढ्या रात्रीचं आपण कुठं जाणार आहे बुवा? नको. हे बघ राणे, मी शरीराने खचलोय पण मनाने नाही. मनाने अजून बी खंबीर आहे मी. चला सामान बांधायला सुरुवात करा. खंबीर आहे ना व? उचला उचला ते सामान आणि निघा इथनं. तुमची ती नाटक आहेत की नाही, ती तिकीट लावून लोकांनी तिथं रस्त्यावर दाखवत बसा. चला निघा इथनं. होय होय जातो जातो. आता तुझा आमच्या विश्वास नाही, मला इथं आम्ही थांबणार नाही. विश्वास? हे मडकं फुटलंय का नाही? जोडायला येणार आहे परत? नाही ना व? का पाणी भरायला येणार आहे त्यात? विश्वासाचं बी असंच असतंय, एकदा का तडा गेला की परत नाही जोडता येत. ए माझ्या टायमाची खोटी करू नका. हे बघा समजा सामान बाहेर काढा. चला निघा बाहेर. हे कमलाक्का बासा आता आती होते. तू जरी सगळं असंच करत राहिली ना तर आम्ही सगळे मिळून तुझ्या विरोधात जाऊ. होय विरोधात जाणार? रावा जावा विरोधात. अरे तुमच्या नाही बोलण्यानं मला काय बी फरक पडणार नाही. मला फक्त की नाही पैसा पाहिजे, एक पैसा. हे पैसा पैसा करू नका कमलाक्का. आम्ही ना सगळे मिळून ही वस्तीच खाली करू. मग बसा इथं भूतासारखं एकटं पैसे मोजत. आणि कमलाक्का लक्षात ठेवा, वाईट वेळ कुणावर पण आणि कधी पण येऊ शकते. देव न करून तुमच्यावर अशी वाईट वेळ आली ना तर कामाला ही सगळी माणसं येतील, पैसा नाही. आणि जर राणी बुवा ह्यांना जर ही घर खाली करावं लागलं ना तर आम्ही सगळे मिळून घर खाली करू. काय रे, करू का नाही? कमलाक्का तू ह्यांच्यावर अशी वेळ आणलीस म्हटल्यावर आमच्यावर कधीतरी अशी वेळ आणशीलच. आम्हाला पण रात्री बेरात्री घराच्या बाहेर काढायला कमी करायची नाहीस. आम्ही सगळे मिळूनच आता वस्ती खाली करतो. ए चला रे, आम्ही पण वस्ती खाली करतो. अरे हो बसा. पण आजचीच रात ती फक्त इथं अंगणात राहिली पाहिजे, माझ्या घरात शिरता कामा नाही. आणि तुम्ही समधी सांगताय का नाही म्हणून तुमच्या विश्वासा खातीर राहू देते इथं. उद्या सकाळी की नाही पहिला यांनी घर खाली करायचं आणि वस्तीतनं निघून जायचं. उद्या मी कुणाचं पण ऐकणार नाही. कळालं काय?
आई तू यावेळेस म्हणजे काही काम होतं का? झोपला नव्हतास ना? नाही, बोल ना, काय म्हणतेस? बरं झालं. फक्त 5 मिनिटं हवीत तुझी. त्या खुर्चीवर बस ना. बस तरी सांगते, बस. ओके. आणि अजिबात मध्ये बोलायचं नाही. ओके. माझ्याकडे बघ. आल्या गेल्याची, भूताखेतांची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, आई बापाची. आई 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 अगं, काय चाललंय हे? इंद्रा, काय सांगितलं होतं? अजिबात मध्ये बोलायचं नाही. आता मला पुन्हा दृष्ट काढावी लागेल. अगं पण मी काय लहान आहे का माझी दृष्ट काढायला? हो, लहानच आहेस. आई बापासाठी त्यांची मुलं किती मोठी झाली तरी ती लहानच असतात. आणि मुळात तुला कोणी सांगितलं रे की नजर अशी फक्त लहान मुलांनाच लागते, मोठ्या माणसांना लागतच नाही? आई मला कोणाची नजर लागणार आहे? त्या वस्तीतल्या पोरीची. दिवसभर होती ना तुझ्यासोबत ती. आई कम ऑन, हे थोडंसं जास्त होतं असं नाही वाटत तुला? नाही, अजिबात नाही. मुळात हे वस्तीतले गरीब लोक असतात ना, त्यांची आपल्यासारख्या श्रीमंत लोकांवर वाईट नजर ही असतेच. आज काय झालं? शेवटी नजर तिची तुझ्या घड्याला लागलीच की नाही? हरवलं ना ते? आई ते घड्याळ माझ्याकडून हरवलंय. मी स्वतःहून दिलं होतं तिच्या हातात आणि मी म्हणतो हरवलं तिच्याकडनं घड्याळ ते. अगं अशा मिस्टेक्स आपल्याकडनं पण होतात की. तू सुद्धा अगदी ह्यांच्यासारखा बोला आता. मी आबांसारखं काहीही बोलत नाही आई. आणि इट्स अ फॅक्ट की ते घड्याळ जेंट्स होतं. सो राणीची कशी नजर असेल त्याच्यावर? मुळात मला एक कळत नाही, तू तिच्याकडे ते घड्याळ स्वतःहून दिलंसच का? नाही म्हणजे तिने मागितलं आणि तू लगेच दिलंस? अगं तिने मागितलं आणि मी तिला दिलं घड्याळ असं नाही आहे. एका पॉइंटला येऊन चिकूचा आणि अजितचा मुद्दा मला पटला की आपण फिरायला आलो आहोत, आपण काय वेळ पाळायला पाहिजे, म्हणून मी दिलं तिच्या हातात ते घड्याळ. अरे मग ते चिकूकडे द्यायचं होतंस ना. त्या मुलीकडे द्यायची काय गरज होती? साधी कामगार आहे आपल्या कंपनीत काम करणारी, आणि तिच्याकडे मी दिलेलं एवढं महागातलं घड्याळ तू असंच देऊन टाकलंस. आय नो, आय कॅन अंडरस्टँड. ते घड्याळ खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होतं आणि माझी झाली चूक. मी त्यासाठी तुला सॉरी बोलतोय. किती वेळा सॉरी बोललो मी तुला. का सॉरी बोलतोयस? पण तुझी चूक नाहीच आहे ना, चूक त्या मुलीचीच आहे. आई सोड ना हा विषय, का उगाच स्ट्रेच करतेस तू? हे बघ इंद्रा, मुळात ते घड्याळ मी दिलं होतं, ते घड्याळ महागातलं होतं आणि ते हरवलं, याचं मला दुःखच नाहीये. अशी एक नाही, आणखी 10 घड्याळ मी तुला देईन. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की तू कसलाही मागचा पुढचा विचार न करता सरळ ते घड्याळ काढून तिच्या हातात दिलंस. म्हणूनच मला तुझी दृष्ट काढायची आहे. इंद्रा, कोणाची नजर कशी असते ना सांगता येत नाही. आणि मुळात ना तू त्या मुलीपासून जरा लांबच राहा. तू किती विचार करतेस? कुठे ती मुलगी रोज माझ्यासोबत फिरायला येणार आहे? अगं तिने येऊन तर दाखवावं. तंगडं तोडून हातात देईन तिच्या. आई प्लीज काम डाऊन, शांत हो जरा. किती त्रास करून घेतेस तू आणि काय एवढी रागवतेस? मलाही कळत नाही त्या मुलीचा विषय निघाला की तू इतकी हायपर का होतेस? आई अगं तू म्हणालीस तशी ती एक साधारण कामगार आहे आपल्या फॅक्टरीतली. दॅट्स इट. हो ना, मग तिला कामगारांसारखंच वागवायला हवं. ती जरा नाही, ती जरा जास्तच आगाऊ आहे. ती जर पुढे पुढे करायला लागली ना तर तिच्याशी तू अजिबात बोलायचं नाही. आणि जर अति करायला लागली तर सरळ तिला कामावरनं काढून टाक. यांच्याशी काय बोलायचं ना ते मी बोलीन नंतर. आई तू प्लीज शांत हो. इथून पुढे असं काही नाही होणार. मी काळजी घेईन, मग तर झालं. पण तिच्यापासून 4 हात लांब राहीन, तिच्याशी बोलणार नाही. ठीक आहे, सगळं तुझ्या मनासारखं होईल. बरं आता तुझी काही करायला आलेलीस ते लवकर करतेस का? मला सकाळी लवकर जायचंय ऑफिसला. तू बस त्या खुर्चीवर बस. बस. आणि आता मध्ये काही बोलू नकोस. ओके. आल्या गेल्याची, भूताखेतांची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, आई बापाची, भावा बहिणीची, ज्या कोणाची नजर माझ्या लेकाला लागली असेल ती निघून जाऊ दे. आता झोप. गुड नाईट. गुड नाईट. तेव्हा काय येळ आणलीस आमच्यावर? आम्ही काय रे पाप केलंय? असं उभं दावा मांडल्यासारखं वागतोय समजीस? सुरेखा, अगं सगळं दिवस सारखं कसं असणार?
संकट सगळ्याच्या आयुष्यात येतात, पण ते असे रडून जाणार आहेत का? नका रडू, होईल सगळं नीट आपलं. काय नीट होईल आणि कसं नीट होईल? आज काय झालं ते बघितलं नाही वय तुम्ही? आणि आता उद्याचं काय करायचं हा प्रश्न आहेच की अजून. हो, एवढा पसारा, एवढं सामान घेऊन कुठं जायचं आपण? काय करायचं? कुठं राहायचं? हाय काय याचं उत्तर आपल्याकडं? सांगा की तुम्ही. हे सगळं माझ्यामुळे झालं. मी जर इथं जागेवरती असते ना तर हे सगळं मी होऊच दिलं नसतं. बुवांवरती पण ही वेळ आली नसती. अगं जे होणार आहे ना ते होतच असतं बघ. आपण फक्त लढायचं असतं आणि तूच अशी हार मानायला लागलीस तर कसं होणार? तुम्ही दोघी बी अशा खचून जाऊ नका. मी अजून जिवंत आहे आणि जवळ मी जिवंत आहे ना तर तुमच्यावर कसलं बी संकट येऊ देणार नाही बघ. मावशे, हो बुवा, राणे, चला कुठं र? माझ्या घरी जेवायला. मी आईला सांगितलंय तुम्ही आता तिथेच आराम करा आणि सगळं ठीक होस्तोवर तिथंच राहा. अरे गोट्या, तू बोललास ते लय झालं बघ, पण आम्हाला कोणाच्या डोक्यावरचं वजं बनवून नाही राहायचं बघ. अरे या परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे. त्याशी पळून जाऊन कसं जमल? असं किती दिवस आम्ही दुसऱ्याच्या घरात राहणार आहे? त्यापेक्षा नकोच. आता जे काय होईल ना ते हितच होईल बघ. गोट्या, अरे बाबा, हाच तुझ्या घरी येऊ, हाच तो आसरा देशील. उद्या काय करू आम्ही? नको. अरे बाबा, हा येळाला आम्हालाच काहीतरी मार्ग काढायला लागेल विचार करून. अगं मावशे, मार्ग बिर्ग उद्या काढ. आता बुवांना ह्या अवस्थेत मी इथं नाही झोपू देणार. बुवा चला, ए चला बुवा, उठा. नाही, नको. नाही नाही बुवा, मी काहीच ऐकून घेणार नाही. अहो, एकतर पावसाचा काय भरोसा नाही. तुम्ही भिजला, जखम चिघाली तर केवढ्यात पडायचं आपल्याला? नाही नाही, तुम्ही उठा, माझं ऐका. चला ए मावशे, चल. अरे गोट्या, ऐक माझं. आम्हाला सोडा आमच्या परिस्थितीवर. मला नाही काय होत, मी बरा आहे. अहो बुवा, तुम्ही काय डॉक्टर आहे का? ऐका माझं, चला उठा उठा. गोट्या राहू दे. अरे ते नाही ऐकणार तुझं. ते तर बाहेर त्रास सहन करत मानत राहतील, पण त्यांच्यामुळे दुसऱ्याला त्रास दिलेला त्यांना नाही सहन होणार. गोट्या, अरे ते इथेच बरेत. उगा तुझ्या घरी जाऊन त्यांना अवघडल्यासारखं होईल. भावा त्यांना राहू दे इथं. राणे, अगं ह्या परिस्थितीत तू माझी बाजू घेऊन त्यांची समजूत काढली पाहिजे, तर तू उलट मलाच बोलती वय. अगं माझं घर काय, तुझं घर काय वेगळं आहे का? हे असं बोलून तू परक करती भावा मला. अरे गोट्या, नाही बाबा, तसं काय बी नाही. तू उगा काय बाय डोक्यात घेऊ नकोस. अरे त्यांना नाही जमायचं. बुवा, तुम्हाला गोट्याच्या घरी नाही जायचं, मग वस्तीतल्या दुसऱ्या कुणाच्या तरी घरी जा. माझ्या घरी चला. उठ, चला बुवा. ए राणी, चल 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 चल. मावशी चल, उठ. अरे रतन, ह्या वस्तीतल्या सगळ्या घराची दारं आमच्यासाठी उघडी आहेत हे माहितीये मला. अरे माझ्या राणीनं माणसंच तशी जोडलेली आहेत. अरे मी कुणाच्या पण घरात जाऊन राहिलो ना तर दुसरी खोली मिळूस तर ते आम्हाला तिथंच राहू देतील, हसत खेळत खायला घालतील. आणि हेच नकोय बघ मला. अरे हे माझ्या तत्वात नाही बसत. अरे गोट्या, रतन, तुम्हाला काही ह्यांचा स्वभाव माहिती नाही वैर. मोडन पण वाकणार नाही. तुम्ही नका आग्रह करू आम्हाला, आम्ही नाही येच. आपली राणी, आपला भाऊ पण तसाच आहे. अख्ख्या वस्तीची जान आहे ती. अहो सुरेखाताई, तुम्ही तरी चला की. असं बाई माणसानं बाहेर राहणं चांगलं नाही हो. आम्हाला तरी ते बघवतंय का? एक रात्र तरी काढा की आमच्याकडं. अगं प्रिया, बघतेस ना ह्यांना किती लागलंय. ही यायला नाही म्हणतात आणि यांना इथं ठेवून येऊ होय ग तुझ्या घरी? अगं माझा जीव तरी लागल का? मी नाही यायची. तू जा तुझ्या घरी. राणे, अगं तुम्ही एवढं करता आमच्यासाठी, आम्हाला काहीतरी करायची संधी द्या. चला बघू बरं. रतन, ते येत नाहीत ना आपल्याकडे, मग आपण सगळी मिळून इथे त्यांच्या बरोबर झोपू आज. अरे
जा तू अंथरून घेऊन ये, आपण सगळे आता इथं झोपू. ही बेस्ट आहे. अरे खोट्या काय करताय तुम्ही तुम्ही आहे राणे, आजपर्यंत आता आम्ही तुझं सगळं ऐकलं, आता तू आमचं ऐक. कसं हरवलं घड्याळ? राणी आली होती आमच्यासोबत, मी तिच्याकडे दिलं होतं, तिच्याकडून हरवलं. हो मला ती काय हो, हा लक्ष कुठे तुमचं? कसला विचार करताय एवढा? त्या आगाऊ मुलीचा. अजितनी त्या मुलीला सोबत नेऊन चूक केली बर का. मी अजूनही त्याच गोष्टीचा विचार करते आणि तुम्ही फक्त त्या मुलीचा विचार नाही करते, तिच्याबद्दलचा राग तुमच्या चेहऱ्यावरती दिसतोय. विसरून जा. अहो तुमच्या या देखण्या चेहऱ्यावरती राग शोभून दिसत नाही. तुमचं सौंदर्य जेव्हा तुम्ही दिलखुलास हसता ना तेव्हा बोलतं. तुम्हाला आठवतंय तुम्ही कितीही विषय बदलण्याचा प्रयत्न केलात तरी त्या मुलीविषयी माझ्या मनात असलेला राग तीळ मात्रही कमी होणार नाहीये. एखादी व्यक्ती माणूस तुम्हाला आवडत नाही मान्य आहे, पण तिचा इतका दुस्वास करायचा की ज्यामुळे स्वतःलाही त्रास होईल, कशा करता? तुमचा राणीबद्दल गैरसमज झालाय. कोणी मुलगी येते? तुम्ही खूप मोठे कारखानदार असलात तरी माणसं ओळखण्याच्या बाबतीत अजूनही कच्चेच राहिलात. तुम्हाला ना पटकन माणसं ओळखताच येत नाहीत. पण माझी नजर बारीक आहे, मला लगेच कळतं कोण कुठल्या हेतूने आपल्या आजूबाजूला वावरतंय. नाही त्यातल्या काही माणसांकडे दुर्लक्ष करायचं असतं आणि ते मी करतेच की. पण ही मुलगी ना माझ्या डोक्यात जाते. अत्यंत बेशिस्त, आगाऊ आणि वेंधळी मुलगी आहे. पण विसरलात का हो, पहिल्याच दिवशी आपल्या इंद्राला तिने चिखलात पाडलं होतं. ती मुलगी आगाऊ होती, आहे आणि कायम राहणार. त्यामुळे तिच्या चांगुलपणाचं सर्टिफिकेट मला तरी दाखवू नका. माझं आणि त्या मुलीचं या जन्मात पटणं शक्य नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तुमचं असं म्हणणं आहे की मला माणसं ओळखता येत नाहीत. मला मान्य आहे ना, मला मशीनमध्ये काम करणारा माणूस आहे मी. कामगार ते मालक हा एवढा प्रवास केलाय मी. मला माणसं ओळखता येत नसते. कोण मुद्दामून करतं, कोण चुकून करतं, आजूबाजूची माणसं कसं वागतात या गोष्टी मला कळतात, त्याही पेक्षा जाणवतात. फक्त मी ठरवतो कुठल्या गोष्टीवर कधी रिॲक्ट व्हायचं ते. आता प्रश्न राहिला राणीचा. ती मुलगी तुम्हाला पटत नाही मान्य, पण दिवसेंदिवस तिच्याबद्दलचा राग वाढतच चाललाय आणि तुमच्या डोळ्यात मला एक अनामिक भीती दिसायला लागली. या व्यतिरिक्तही काही घडलंय का अजून? मारिकांच्या सुनाच्या आतनं देवीची वटी भरली गेली. किती सुंदर आणि असते का तू म्हटले ताईचे. लग्नानंतर नवरीचा हात उमटवतात ना, एक्झॅक्ट तसे. मला वाटतं खूप उशीर झालाय, झोपायला हवा. गुड नाईट. तुम्ही कितीही विषय टाळलात तरी मनातलं वादळ शांत होणार नाही. बोला माझ्याशी, व्यक्त व्हा.
त्या मुलीची जेवढी किंमत आहे त्याहीपेक्षा जास्त बोललोय आपण तिच्यावर. त्यामुळे आता थांबूया. झोपा तुम्ही. गोट्यापासून काय होऊन बसले. हे सगळं माझ्यामुळं होत आहे. ही सगळी माझी चूक आहे गोट्या. मी जर फिरायला गेले नसते ना तर मी बुवांना अशा कुठल्या कागदावर सही करूच दिली नसती. बुवा ते पैशासाठी झटत होते आणि मी काय करत होते. मी तिकडे फिरायला गेले होते आणि मी इकडे थांबायला पाहिजे होतं. काय केलं गोट्या. तुला तरी काय माहिती पुढे जाऊन हे असं होणार आहे ते. काय गोट्या. अरे मला हे तर माहिती होतं ना की कमला अक्काला भाड्याचे पैसे द्यायचे. मग मी त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे होता. मी काहीतरी हात मारायला पाहिजे होता गोट्या. पण मी सगळी जबाबदारी बुवांच्या खांद्यावर टाकून दिली. अगं तू नाही त्यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली. बुवांनी स्वतः त्यांच्या खांद्यावर घेतलंय सगळं. अरे हो पण म्हणून काय मी त्यांना कुठलीच मदत नाही करायची का. अरे ते पैशासाठी एवढं झटत होते तर मी पण काहीतरी करायला पाहिजे होतं गोट्या. बरं फिरायला जाऊन पण मी काय तिकडे मोठा तीर नाही मारलाय. तिकडं पण मातीच घाललीये गोट्या. का काय झालं तिकडं. इंद्रजित सरांचं घड्याळ माझ्याकडून हरवलं. काय. आणि त्यांनी तुझं ऐकून त्यांचं घड्याळ दिलं तुला. मीच त्यांना म्हटलं की तुम्ही ते घड्याळ थोडा वेळ माझ्याकडे काढून द्या जरा एन्जॉय करा. आणि मग ते घड्याळ हरवलं. आता असं वाटतंय की नकोच घ्यायला पाहिजे होतं ते घड्याळ. शेवटी हरवलंच ना. आजचा दिवसच लय वाईट आहे गोट्या. अरे सगळं उलट पुलट झालं. मी सगळं माझ्यामुळेच होते. अरे लय मूर्ख आहे गोट्या. मी कुठलं बी काम करायला घेतल्यानंतर काहीतरी गडबडच होते. पण अगं राणे तू असं नको बोलू. असं काय बी नाही. आणि अगं तू जसं बोलायला लागली तर कसं होणार. तू असं मुळू रागणाऱ्यातली नाही तर किती वाईट प्रसंग आला ना तरी त्यावर शांत डोकं ठेवून उपाय काढणाऱ्यातली आहे. भावा तू सगळ्यांना लढायला शिकवते आणि आता तू जसं वागते वय राणे. अगं तूच अशी हारल्यावर त्या म्हातारीने कोणाकडे बघायचं. आणि कुठे गेली तुझी बत्तीशी. हा राणे अगं तुझ्या बत्तीशीनं बुवा आणि मावशीला बी लढायला बळ मिळतं. तू असं खचू नको. तुला ती गोष्ट माहिती आहे का आपल्याला शाळेत शिकवलेली शिकारी आणि कबुतराची बघ. नाही का शिकाऱ्याच्या जाळ्यात अशी 10-15 कबुतरं अडकतात. त्यांना कळत नाही काय करायचं पण तरी बी ती कबुतरं हार मानत नाहीत. आणि ते एकजुटीनं पंख फडफडून जाळ्यासकट आकाशात उडतात आणि पुढे जाऊन स्वतःची सुटका करून घेतात. शाबास बरोबर. अगं आपण सगळे मिळून ह्या संकटावर अशीच मात करू. तू फक्त टेन्शन घेऊ नको भावा. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे. तू खचू नको राणे. आम्ही आहे.